नमस्कार, मी प्रसन्न जोशी. बायोस्कोप मराठीच्या या एपिसोडमध्ये जी आपली सीरीज आहे, गोष्ट अमेरिकी निवडणुकीची, त्या सीरीजमध्ये या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आतापर्यंत अमेरिकी निवडणुकीच्या या टप्प्यांमध्ये आपण ब्लू स्टेट, रेड स्टेट, फ्लिप स्टेट्स यांच्याबद्दल माहिती घेतली. आपण ट्रम्प हा फिनॉमिना काय आहे ते बघितलं. अमेरिकी लॉबिंगचं विश्व, की निवडून कोणीही येवो, पण ज्यांच्या दबावामुळे, प्रभावामुळे कायदे बनतात, बिघडतात, ती लॉबिंगची दुनिया काय आहे ती सुद्धा आपण बघितली. आपण हे सुद्धा बघितलं की शिक्षण, वय, ग्रामीण, शहरी या डेमोग्राफीचा सुद्धा मतदानावर आणि पक्ष निवडीवर कसा परिणाम होतो. कमला हॅरिस याही काय आहेत, फक्त भारतीय मुलाच्या असण्याच्या आकर्षणापलीकडे त्या काय आहेत ते सुद्धा आपण जाणून घेतलं. अशा या सगळ्या सिरीजमध्ये आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत अमेरिकेमधले ओपिनियन पोल्स, त्याचप्रमाणे तिथल्या काँग्रेसची सद्यस्थिती आणि आपल्यासाठी जो विषय डोक्यातही येत नाही, खरं तर आपण ज्याला थर्ड वर्ल्ड कंट्रीज म्हणतो, ग्लोबल साऊथ म्हणतो, अंडर डेव्हलप किंवा डेव्हलपिंग कंट्रीज म्हणतो, तिथे असून सुद्धा आपल्या मनात येत नाही असा ज्याला गर्भपात आपण म्हणू, त्याबद्दलचा मुद्दा अमेरिकेत कसा काय गाजतोय ते सुद्धा आपण बघणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे यावरती प्रकाश टाकण्यासाठी आपल्यासोबत आहेत अमेरिका स्थित विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांवरती महत्वाची पदं भूषवणारे रवी मराठे, अमेरिकी राजकारणाचे विश्लेषक. रवी सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. पुन्हा फार वेळ न घेता मी थेट तुम्हाला टॉस देतोय. आपण या एपिसोडमध्ये सगळं बघणार आहोत, ओपिनियन पोल पासून गर्भपाताच्या कायद्यापर्यंत. रवी सर. धन्यवाद प्रसन्न. आज आपण सुरुवात तू म्हणतोस तसं त्याप्रमाणे ओपिनियन पोल पासून करू. ओपिनियन पोलच्या बाबतीत फक्त एक महत्वाचा मी तुला एक फरक सांगतो. आपल्याकडे भारतात ओपिनियन पोल हे काही संस्था करतात आणि काही ठराविक निवडणुकीच्या अगोदर काही वेळेला एखादा आठवडा किंवा 2-4 दिवस वगैरे, आणि ते आपल्याकडे त्याच्या बाबतीत नियम आहेत निवडणूक आयोगाचे की कधी जाहीर करायचे, कधी नाही. इकडं तसं काही नाही. इकडं ओपिनियन पोल हे ऑलमोस्ट दररोज अपडेट होतात. आणि इकडं मी मागच्या वेळेला तुला बोललो तसं जवळजवळ 250 संस्था आहेत की ज्या ओपिनियन पोल इथं घेतात. आणि त्याचं मग काही लोक काय करतात, त्या 250च्या ट्रॅकिंग करतात आणि त्याचं ऍव्हरेज म्हणजे आपल्याकडे पोल ऑफ पोल्स असं जे आपण म्हणतो, तर तसं ते इथं करतात. तर आज आपण त्या ह्यानी सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की आज या क्षणी 25 ऑक्टोबरला नॅशनल ऍव्हरेज काय आहे. तर आज तुम्ही जर नॅशनल ऍव्हरेज पाहिलं आणि ते 25 ऑक्टोबरचं आहे, ते आहे 49% हॅरिस आणि 48% ट्रम्प. आता हे म्हणजे अगदीच चुरशीची लढत आहे हे अजून देखील कळतंय. एकच मी मुद्दा ह्या चित्राच्या बाबतीत दाखवतो आणि जो नंतर देखील आपण जे पोल्स पाहणार आहोत त्यात ते ऍप्लिकेबल आहे. या चित्रामध्ये काही ठिकाणी तुम्हाला लाल डॉट्स दिसतील आणि काही निळे डॉट दिसतील. तर त्या लाल डॉट आणि निळे डॉटचा अर्थ असा आहे की काही संस्था, उदाहरणार्थ जर तुम्ही लाल डॉट पाहिला आणि तो 50च्या वरती पाहिलात तर एखादी संस्था असं म्हणतेय की ट्रम्पचा लीड ट्रम्प 48% नाहीये, पण ट्रम्प 53%. उदाहरण देतो. तर हे सगळे निळे आणि लाल जे डॉट्स आहेत ते वेगवेगळ्या संस्थांचे स्वतःचे निकाल आहेत. आणि ही जी रेघा आहे ती पोल ऑफ पोल्स आहे, म्हणजे ऍव्हरेज आहे. तर ती ऍव्हरेज प्रमाणे आता 1%चाच इथं फरक आहे. आता 1%चा फरक पडल्यावर आपण पुढे जाऊया आणि थोडंसं या पोलिंगच्या बाबतीत आणि करू. तर ओपिनियन पोल यार्डस्टिक इथं काय असतात, तर इथं जेव्हा काय करतात की ते हे ओपिनियन पोल ऑफ पोल्स घेताना कोणाचे विचारात घ्यायचे, कारण बरेच मी म्हणलं तसं शेकडो संस्था करतात. तर मग जनरली काय करतात इथं, जनरली हे जे न्यूयॉर्क टाइम्स किंवा ही जी लोक आहेत ही 3-4 पॅरामीटर लावतात. त्यातला पहिला पॅरामीटर म्हणजे ट्रॅक रेकॉर्ड, अॅक्युरसीचं कितपत आहे रिसेंट इलेक्शन्समध्ये. त्यानंतर दुसरा महत्वाचा आहे तो की ती संस्था मेंबर ऑफ प्रोफेशनल पोलिंग ऑर्गनायझेशन पाहिजे. आणि त्याचं कारण असं आहे की प्रोफेशनल पोलिंग ऑर्गनायझेशनचे स्वतःचे काही असे नियम आहेत की कशा पद्धतीने सर्वे व्हावा, त्यामुळे एक थोडीशी ट्रान्सपरन्सी कशी यावी त्यानुसार. त्यामुळे तो मेंबर पाहिजे ती संस्था. आणि तिसरं म्हणजे कंडक्ट प्रॉबेबिलिटी बेस्ड सॅम्पलिंग आणि इज ट्रान्सपरंट अबाउट द सेम. म्हणजे मला म्हणायचं काय की नुसतं आपलं मी हा सर्वे घेतला आणि मला वाटतंय की अमुक पक्ष एवढ्या जागा जिंकेल असं जाहीर करून उपयोग नाही होत. आम्ही त्याला क्वेश्चन करू शकतो, तुम्ही सॅम्पलिंग कसं केलं आणि ते आम्हाला सांगा.
तर हे बरं. तिन्ही मुद्दे थोडेसे मी का मुद्दाम मांडले, तर आपल्याकडं आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीत बऱ्याच काही संस्थांचे अंदाज चुकले आणि त्यावेळेला देखील काही आपल्याकडच्या निवडणूक तज्ज्ञांनी असं म्हणलं होतं, की तुम्ही अंदाज चुकू शकतात. म्हणजे ते कोणाचंही होऊ शकतं. पण हो. तुम्ही प्रॉबेबिलिटी बेस्ड सॅम्पलिंग केलंय का? किंवा तुमची मेथोडॉलॉजी काय आहे? ती तुम्ही डिक्लेअर करा. तर बरं. हे इथं ते डिक्लेअर करणं हे अपेक्षितच आहे आणि ते तुम्ही चॅलेंज करू शकता, ते तुम्ही बघू शकता. बरं. आता याच्यानंतर आपण पुढे जाऊया आणि पुढच्या ह्याच्यात तुला दिसेल इकडच्या मी काही म्हणजे ह्या 4 महत्वाच्या पोलिंग ऑर्गनायझेशनच्या अपेक्स बॉडी आहेत. अमेरिकन असोसिएशन फॉर पब्लिक ओपिनियन रिसर्च, सोसायटी फॉर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, गॅलपचं नाव आपण नक्कीच ऐकलं असेल. भारतात हो. देखील काही वेळेला गॅलप पोल म्हणून हो. आपल्याकडे पेपर छापतात आणि त्यानंतर हॅरिस पोल. तर मी हे फक्त हे प्रातिनिधिक आहेत. या 4 संस्था या पोलच्या बाबतीत फार ज्यांना एक मानाचं स्थान आहे किंवा ज्यांना रिस्पेक्ट आहे असं आपण म्हणू. बरं. आता त्यानंतर आपण पुढच्या ह्याच्याकडे जाऊ आणि ते म्हणजे स्विंग स्टेट. आता जर नॅशनल लेवलला हा 1% फरक आहे, तर स्विंग स्टेटमध्ये काय चाललंय हे आपण आता याच्यात बघूया. पेन्सिल्व्हेनिया. आता पेन्सिल्व्हेनियामध्ये परत तेच दिसतंय. 49-48 म्हणजे जवळजवळ नॅशनलचं रेप्लिका हा पेन्सिल्व्हेनियामध्ये आहे. ठीक आहे. बरं. त्यानंतर हो. त्याच्या पुढच्या स्टेटवर जाऊ जॉर्जिया. जॉर्जियामध्ये मात्र ट्रम्प पुढे दिसतात. इथं थोडंसं उलट आहे. 1%चाच फरक आहे, पण ट्रम्प तिथं पुढे दिसत आहेत. हो. त्यानंतर पुढच्या ह्याच्यावर जाऊया. अरिझोनामध्ये ट्रम्पचा 2% लीड आहे. अच्छा. आता अरिझोनामध्ये हा जो 2%चा लीड आहे, याचं थोडंसं किंचित पटकन जर विश्लेषण करायचं झालं तर 2 महत्वाची कारणं मागं मी आपल्या बोलण्यात आलं तर चर्चेत आलं तर, की अरिझोनातली महागाई ही हो. नॅशनल महागाईपेक्षा कमीत कमी 5 ते 10% जास्ती होती हो. आणि त्यामुळे तिथली जनता त्रस्त आहे त्या महागाईला. आणि हो. दुसरा त्यांच्या दृष्टीने इमिग्रेशनचा मुद्दा आहे, कारण अरिझोना हे बॉर्डर स्टेट आहे. मेक्सिकोला त्याची बॉर्डर आहे. त्यामुळे ते डायरेक्टली एफेक्ट होतात. त्यामुळे या 2 विषय जे आपण महत्वाचे मांडलेले आहेत, की इकॉनॉमी हो. आणि इमिग्रेशन, त्या दोन्ही बाबतीत तिथं हॅरिस मागं पडलेत 2%नी. बरं. त्यानंतर पुढचं आपण पाहूया, पुढच्या चित्राकडे जाऊया आणि ते असेल बहुतेक नॉर्थ कॅरोलिना. आता नॉर्थ कॅरोलिनामध्ये 49% आणि 48%. या ठिकाणी नॉर्थ कॅरोलिनामध्ये बरं. पटकन मी फक्त जरी ट्रम्पच्या बाजूने 1% जास्ती असेल, तरी हो. ज्याला म्हणतात ना, की वैधानिक इशारा असं मी म्हणून अगदी, म्हणतो. अगदी. खरं आहे. हां, तो अशा अर्थाने आहे, की नॉर्थ कॅरोलिनामधले जी गव्हर्नरची निवडणूक आहे, त्या ठिकाणी मात्र रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार हा जवळ-जवळ 9%नी मागे आहे. बरं. त्यामुळं अशी शक्यता खूप आहे आणि मतपत्रिका एक आहे. एकाच मतपत्रिकेत तुला ट्रम्पला मत द्यायचंय आणि एकाच मतपत्रिकेत तुला गव्हर्नरला मत द्यायचंय. अच्छा. त्यामुळे पण गव्हर्नरला जर 9% गव्हर्नर मागा असेल, तर कुठंतरी तो गोंधळ होऊन तो फायदा हॅरिसला अर्थातच. होऊ शकणार आहे, असं तज्ञांचं म्हणणं आहे. बरं. त्यानंतर पुढचं आपण बघूया. पुढच्या राज्याकडे जाऊ, ते म्हणजे मिशिगन. मिशिगनला देखील हॅरिस पुढे आहेत. 1%नी त्या पुढे आहेत आणि तुम्ही जर पाहिलं असेल गेल्या 8 दिवसात हॅरिस यांचं जास्ती कॉन्सन्ट्रेशन हे मिशिगन, पेन्सिल्व्हेनिया आणि जॉर्जियामध्ये आहे. आणि त्यानंतर पुढे जाऊया. त्यानंतर नेवाडा परत तुम्ही बघताय की इक्वल हॅरिस आणि ट्रम्प 48-48. थोडक्यात काय, आता स्विंग स्टेट जी आहेत ती देखील अत्यंत चुरशीची आहेत. आत्ता या क्षणी असं कुठलंही छातीटोकपणे म्हणता येणार नाही की अमुक पक्ष हा निवडून येते का अमुक उमेदवार. एक इकडे रवी सर एक छोटीशी कमेंट करायची झाली, म्हणजे मला थोडंसं कौतुक हा शब्द नाही, पण मी असं म्हणेन की मधल्या काळात जे वाटत होतं की कमला पुढे जाणार आहे आणि ट्रम्प यांच्यासाठी अवघड आहे. एकतर ते आधी होऊन गेलेत अध्यक्ष, त्यांचं वागणं बोलणं वगैरे, पण असं सगळं असून सुद्धा आणि कॅपिटॉलवरचा हल्ला वगैरेचं प्रकरण असून सुद्धा त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. ती कमलाला तेवढीच तोडीसतोड आहे. ही सोपी गोष्ट नाही. अगदी आणि त्या ठिकाणी जे ते महत्त्वाचे मुद्दे आपण ऑलरेडी बोललेलो आहोत, इमिग्रेशन आणि इकॉनॉमी. त्यामुळे त्या 2 गोष्टींचा हॅरिसना मोठा त्रास होतोय आणि त्या ठिकाणी त्या मागं पडतात. पुढे जाऊया आपण. तर आता हे झाले, आपण नेवाडाचं पाहिलं. त्यानंतर विस्कॉन्सिन मध्ये देखील 49
परत 49-48 म्हणजे परत ऑलमोस्ट 1% म्हणजे. आणि एक लक्षात घ्या, कुठलेही ओपिनियन पोल जेव्हा आपण विचारात घेतो, तेव्हा ते ओपिनियन पोल वाले देखील अधिकृतरित्या म्हणत असतात, की हो. याच्यात प्लस मायनस 2% हो. एरर कॉम्पोनंट असू शकतो. बरं. हां, त्यामुळं जेव्हा आपण 49-48 म्हणतो, तेव्हा याचा अर्थ ते 1% फरक जरी असला, तरी तो त्या एरर कॉम्पोनंटमुळं हा रिझल्ट उलटा पण होऊ शकतो. आमच्या भारतामध्ये काय फरक असतो माहितीये का तुम्हाला? हां. आमच्या इथे तुम्ही 1-2% फरक सांगता ना, जो स्टॅटिस्टिकली ऍक्सेप्टेबल आहे. हो, हो. आमच्या इकडे भारतामध्ये रेंज, प्रेडिक्शनची रेंज ही 100 ते 150 जागा. कॅन यू अरे बिलीव्ह? बाप! 100 ते 150. म्हणजे ह्याच्यात असं, किंवा म्हणजे समजा आता भाजपला जिंकून येण्यासाठी जर का काय 250 जागा वगैरे काय हव्या, किंवा महाराष्ट्रामध्ये समजा 288 पैकी 144 आहेत, तर भाजपची रेंज ही किती असेल, तर 90 ते 140. म्हणजे ह्याच्यात तो माणूस चुकण्याची शक्यताच नाही ना. तो म्हणू एक्झॅक्टली. शकतो की म्हणजे आम्ही बरोबर आलो. बरोबर. सो त्याला काय एनिवे, अर्थच नाही. प्रोफेशनलिझम काय असतो सर्व्हे मधला, तो त्या हो. निमित्तानं तुमच्या त्या ह्याच्यामुळे बघायला बरोबर मिळाला की आहे, बरोबर. 2%, फक्त 2% ऍक्सेप्ट करतात. 2% हो, येस, 2%. येस, येस, आणि पुढं आपण जाऊया आता. येस. आणि हे झालं म्हणजे आता नॅशनल ॲव्हरेज आणि याच्या संदर्भात. आता आपण थोडंसं काँग्रेसच्या स्थितीविषयी बोलूया. कारण हो. आपण आतापर्यंत आपण प्रेसिडेंटची इलेक्शन आहे, त्याचं मतदान आहे, ट्रम्प, हॅरिस हे आपण बोलतो. पण आपण एक गोष्ट महत्वाची लक्षात घेतली पाहिजे, की काँग्रेस म्हणजे आमच्या इथली लोकसभा. तर हो. लोकसभेची निवडणूक ही राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीच्या बरोबरच होत असते. बरं. आणि त्या निवडणुकीचे महत्व अशा अर्थाने आहे, की कुठलंही विधेयक शेवटी राष्ट्राध्यक्षाला जर पास करायचं झालं, तर हो. त्याचं ओरिजिन हे काँग्रेसमध्ये होतं. त्यामुळे काँग्रेसमध्ये तुमचं विधेयक पास होणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे, किंवा तुमच्या वर्चस्व असणं, बहुमत असणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. तर त्यामुळे आपण आता थोडं काँग्रेसची स्थिती बघूया. ही जी आता 220-212 दिसते, ही आत्ताची सध्याची स्थिती आहे. म्हणजे सध्याची जी काँग्रेस आहे, त्यामध्ये ते 220 आणि 212 आहे. आता ह्याच्यात काँग्रेसचं ऍक्च्युअली संख्या आहे 435. त्या 3 जागा आता रिकाम्या आहेत. अर्थातच या निवडणुकीत त्या 3 जागांवर पण सगळ्यात 435 वर निवडणूक होणार आहे. पण आता तुम्ही जर पाहिलं, तर रिपब्लिकन पक्षाचा हा लीड किंवा बहुमत जे आहे, ते अगदीच काठावरचं आहे. ठीक आहे. आता पुढं काय घडतंय, या निवडणुकीतले अंदाज काय आहेत, याच्याविषयी आपण आता पुढच्या ह्याच्यावर जाऊया. आणि आता पुढच्या स्लाइडमध्ये तुला एक महत्वाचा एक फरक दिसेल, आणि तो आपण जे एक बोललो तो, की ओव्हरऑल एक ध्रुवीकरण राजकारणाचं किंवा विचारांचं, किंवा ज्याला पोलरायझेशन असं आपण म्हणू, ते कसं वर्षानुवर्ष वाढतंय. आणि हा जो आत्ताचा मॅप आहे, किंवा हे जे डायग्राम आहे, याच्यातनं ते स्पष्ट होतं. तुम्ही जर पाहिलं तर 1998 साली 173 काँग्रेसच्या सीट होत्या, की ज्या कॉम्पिटिटिव्ह होत्या. म्हणजे ज्या डेमोक्रॅटिक पण जिंकतील किंवा रिपब्लिकन पण जिंकतील, म्हणजे हेल्दी कॉम्पिटिशनच्या ह्यानी त्या व्हायच्या. जसं जसं पोलरायझेशन वाढायला लागलं, तसं तुम्ही पाहिलंय, की कॉम्पिटिटिव्ह ज्या काँग्रेशनल डिस्ट्रिक्ट, आता काँग्रेशनल डिस्ट्रिक्ट हा इकडचा शब्द आहे, त्याचा अर्थ आपला लोकसभा मतदारसंघ. काँग्रेशनल डिस्ट्रिक्ट म्हणजे लोकसभा मतदारसंघ. तर काँग्रेशनल डिस्ट्रिक्ट ज्या आहेत, त्या आता जर तुम्ही पाहिलं, तर आता कॉम्पिटिटिव्ह ज्या आहेत, त्या 2024 साली त्या 86 वर आल्यात. आणि ते परत एकदा पोलरायझेशनचं निदर्शक आहे. कारण याचा अर्थ असा काय आहे, का दुसरा अर्थ काय आहे, 435 लोकसभा मतदारसंघात निवडणूक आहेत, आणि त्यापैकी फक्त 86 कॉम्पिटिटिव्ह आहेत. म्हणजे बाकीचा निकाल लाल किंवा निळा हा जवळजवळ पक्का आहे. ठीक आहे. आता जसं म्हणजे, आणि हे परत कन्सिस्टंट विथ आवर प्रेसिडेन्शियल डिस्कशन, की काही स्टेट आहेत, काही स्टेट ब्ल्यू आहेत, तर ते आहेत ते तोच ट्रेंड तुम्हाला काँग्रेसमध्ये दिसतो. आता पुढच्या ह्याच्यावर पाहिलं मॅपमध्ये, तर इथं तुम्हाला ते जास्ती व्यवस्थित कळेल. आणि हे जर तुम्ही पाहिलात, तर तुम्हाला दिसेल, की इथं सॉलिड डेमोक्रॅट म्हणून जे आहेत, ब्लू वॉल 174, सॉलिड रिपब्लिकन 191, ठीक आहे. त्यानंतर लाईकली मध्ये तुम्हाला परत दिसतील 10, 17 आणि 10.
त्यानंतर लिनिंग टुवर्ड डेमोक्रेटिक, लिनिंग टुवर्ड रिपब्लिकन, ते परत 12 आणि 5. आणि जे सॉलिड शब्द म्हणजे सॉलिड शब्द म्हणजे आमच्याकडे जसं कट्टर कडवा शिवसैनिक कडवट, तसं ते हो, कडवट आहे बरोबर. का? कडवट. कडवट म्हणजे ते अच्छा. डोळे झाकून तिथं अच्छा. निवडून येणार असं. बरं. आणि आता जर आपण परत त्याच्याकडे पाहिलं तर त्याचा टॉसअप म्हणून एक मधला भाग आहे, 25 जागा. तर बरं. ह्या ज्या 25 जागा आहेत ना, या खरं म्हणजे ठरवणार आहेत की बहुमत कोणाला मिळणार, की रिपब्लिकनना मिळणार का डेमोक्रेटिकना मिळणार. त्यामुळे बरं. अर्थातच जसं दोन्ही पक्षांचं स्विंग स्टेट, 7 स्विंग स्टेटवर कॉन्सन्ट्रेशन असतं की त्या 30 स्टेट कशा जिंकायच्या, तसंच काँग्रेस जिंकायसाठी या हो. दोन्ही पक्षांचं या 25 जागावर सबंध लक्ष आहे. तिथं जास्तीत जास्त त्यांचा प्रयत्न, जाहिराती, आपल्या साध्या भाषेत बोलायचं म्हणजे जास्तीत जास्त रसद पुरवणे, हे हो. जे आहे ती बरं. रसद पुरवण्याचं या 25 मतदारसंघात जास्ती प्रमाण आहे. बरं. आता रसद पुरवण्याच्या अर्थाने मी तुला आणखी एक गंमत सांगतो. नियमात लोकशाहीच असताना भारतात आणि आपल्याकडं इथला फरक कसा आहे, की इथं कसं आहे, की इथं मी माझ्या शेजारच्या मतदाराला, ह्याला मी स्वतः डेमोक्रॅट, असं समज की मी रिपब्लिकन पक्षाचा प्रचारक आहे, तर हो. मी त्या शेजारच्या मतदारांना अधिकृतरित्या माझ्या गाडीत घेऊन मतदार केंद्राला नेऊ शकतो. त्यात काही गैर नाही. म्हणजे इंटरेस्टिंग. म्हणजे ह्याच्यात काहीही गैर नाही. आता बरं. त्याच्यात मग फक्त फरक काय आहे, तर मग काही राज्यात त्यातले फक्त असा रूल आहे की तुम्ही त्यांना 100 मीटर दूर सोडा वगैरे वगैरे, असे छोटे किरकोळ त्यात आहेत. पण मुद्दा असा आहे की असं कोणी म्हणत नाही की बाबा तू या डेमोक्रॅटिक पक्षाच्या किंवा रिपब्लिकन पक्षाच्या गाडीतनं हे 15 मतदार आले, त्यामुळे त्यांनी याचा अर्थ त्या 15 मतदारांवर त्यांनी प्रलोभन दाखवलं किंवा त्यांच्यावर इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न केला वगैरे, असं काही इथं नसतं. त्या अर्थाने इकडं लोक समजतात की जरी कोणी मतदार रिपब्लिकनच्या पक्षाच्या गाडीतनं गेला तरी तो जर डेमोक्रॅटिक पक्षाचा असेल तर तो मत देईल आणि त्याच्यात काही काही नाही असं. अच्छा. बरं. त्यानंतरचा पुढचा आपण पार्ट बघूया, आणि तो आता आपण तो पाहिला, तो आपण परत ह्याच्या जो कॉम्पिटिटिव्ह रेसेस जे आपण आता म्हणलो ना, त्या कॉम्पिटिटिव्ह रेसेस. तर आता या कॉम्पिटिटिव्ह रेसेसमध्ये तुला मधले 2 जे ग्रे भाग आहेत ते परत तुला दिसतील की ते खरे काटेकी लढाई असं जे म्हणता येईल ना, तर तसे ते आहेत. आता मी काल याचा थोडासा आणखी सखोल अभ्यास करत होतो आणि काटेकी लढाईमध्ये कालचं माझं प्रेडिक्शन असं आहे की जे डेमोक्रॅटिक टॉसअप असं जे लिहिलंय ना, त्या डेमोक्रॅटिक टॉसअप मध्ये 11 पैकी 7 डेमोक्रॅटिक आणि 4 रिपब्लिकन असे आहे. बरं. आणि जे 15 यांचे आहेत टॉसअप रिपब्लिकनचे, ते 8 रिपब्लिकन 7 डेमोक्रॅटिक असं आहे. पण थोडस आपण काय करू माहिती का, पुढच्या भागात मी हाच नकाशा दाखवीन, पण विथ अथॉरिटी, विथ फर्दर अनालिसिस, की बाबा मी स्पष्ट सांगायचं, मी पुढच्या एपिसोडमध्ये आपण असं म्हणूया की काँग्रेस हा पक्ष जिंकेल आणि त्याला एवढ्या जागा मिळू शकतील. जरूर. ठीक. म्हणजे रवी मराठे असोसिएट सर्वे. रवी मराठे असोसिएट सर्वे असं आपण म्हणूया. रवी मराठे बायोस्कोप सर्वे. तर तसं आपण करूया. आणि मग ते बघू आता ते कितपत ते आपण योग्य ठरतोय ते. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या ह्याच्यावर जाऊया, आणि त्याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा आहे इथं, आणि तो म्हणजे अबॉर्शन. आता आपण अबॉर्शन हा मुद्दा कसा आला याची मी थोडक्यात तुला पार्श्वभूमी सांगतो. की इथं 1973 साली रोवी वेड नावाचा एक खटला सुप्रीम कोर्टात गेला, आणि त्या खटल्याचा निकाल असा लागला की त्यावेळच्या त्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अबॉर्शन हा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे बायकांचा, स्त्रियांचा. आता हा कॉन्स्टिट्युशनल राईट झाल्यामुळे एकदा तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल राईट म्हणून मान्यता मिळाली की मग ते सबंध अबॉर्शन लिगल झालं, बरोबर. तर मग त्यामुळं मग सगळीकडे अबॉर्शन व्हायचं. आता रिपब्लिकन पक्षातले जे असे कडवट किंवा अति धार्मिक
म्हणजे हो. त्यावेळेला मी त्या दिवशी मी जे म्हणलं होतं ना इव्हॅन्जेलिकल, तर ते जे आहेत ना त्यांचं जरा थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे की बायबल मधला लिहिलेला हो. प्रत्येक शब्द त्याच्याशी मी प्रामाणिक हो. राहणार. हो. आणि आता उदाहरणार्थ की LGBTQ ह्या किंवा हो. गे वगैरे या संदर्भात त्यांचं कडवट विरोध का, तर त्यांचं हम्म. म्हणणं की बायबलमध्ये गेचा उल्लेख आहे का, नाहीये. हो. मग बायबलमध्ये गेचा उल्लेख नाही तर याचा अर्थ देवानी गे मान्य केलेलं नाहीये, त्यामुळं हा. ते आम्ही मान्य करणार नाही. मी एक उदाहरण म्हणून तुला सांगितलं. हो. तर ही जी लोक आहेत, हीच लोक म्हणतात की अबॉर्शनचा ते बेकायदेशीर आहे, कारण ते धर्मात लिहिलेलं नाही. तर म्हणून मग रिपब्लिकन पक्षाच्या तर्फे खूप प्रयत्न चालू होते की हा निर्णय बदलावा. पण आता सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि कायदेशीर दिले कॉन्स्टिट्युशनल राईट, मग ट्रम्पनी काय केलं, ट्रम्पनी त्याच्या पहिल्या 4 वर्षाच्या कारकिर्दीत 3 सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असे नेमले बरं. की जे रिपब्लिकन पक्षाच्या मताचे होते. अच्छा. त्या लोकांनी आता त्यामुळे कसं झालं की सुप्रीम कोर्टाची जर आपण आता टोटल स्ट्रिंग पाहिली तर रिपब्लिकन विचारांचे किंवा त्या कलाच्या न्यायाधीशांची संख्या वाढली. बरं. त्याच्यामुळं रिपब्लिकन आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे हा जो खटला रोवी वेड 1973चा जो रेफरन्स दिला तो परत विचारात घेतला गेला. बरं. आणि सुप्रीम कोर्टाने तो निकाल रद्द ठरवला. आणि त्यांनी सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन मध्ये असा कुठलाही राईट नाही अबॉर्शनचा. आणि अबॉर्शन हे प्रत्येक राज्याने ठरवायचं. आता प्रत्येक राज्याने ठरवायचं म्हटल्या क्षणी कसं झालं की त्याचा जो घटनात्मक अधिकार होता स्त्रियांचा तो गेला. आणि मग तो निकाल आल्यावर रिपब्लिकन पक्षाची जी राज्य होती, जी आपण रेड स्टेट म्हणू, त्यांनी पटापट कायदे केले आणि त्यांनी अबॉर्शनवर बंदी आणली. बरं. आणि आता ही अबॉर्शनवर बंदी आणली तर आता तो पुढचा नकाशा मी तुला दाखवतो. तर हा जो याच्यात तुला दिसेल की सध्या अबॉर्शनचा स्थिती काय आहे. आता या अबॉर्शनच्या स्थितीमध्ये देखील तुला काही दिसेल की काही ठिकाणी अबॉर्शन 6 आठवड्यापर्यंत अलाउड आहे, काही 12 आठवड्यापर्यंत आहे, वगैरे वगैरे. तर ही जी सगळी राज्य दिसत आहेत, ही जर तुम्ही सगळी राज्य पाहिली तर ही आपली रिपब्लिकनची राज्य आहेत. ठीक आहे. आणि यांनी वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी, काही जण म्हणतात 6 आठवडे, काही म्हणतात 12 आठवडे, पण वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी गर्भपातावर बंदी आणली. आणि नुसतीच बंदी आणली नाही तर त्यातला आणखी प्रॉब्लेम असा झाला की आता जेव्हा ज्या स्त्रियांना गर्भधारणा झालेली असते तर प्रत्येक वेळा काही ती गर्भधारणा ऐच्छिक नसते. बरं. म्हणजे काही वेळेला ती चुकून घडलेली असते, काही वेळेला ती नको असलेल्या प्रसंगातनं, उदाहरणार्थ बलात्कार वगैरे अशातनं निर्माण झालेली असते. तर स्त्रियांचं म्हणणं काय आहे की कमीत कमी तेवढी तरी आम्हाला सवलत द्या की जी बलात्कारित स्त्री आहे तिचा गर्भपात तरी तिला अलाउड करा. अदरवाईज तुम्ही तिला त्या बाळाच्या रूपाने आयुष्यभर तिची जखम ओली ठेवणार आहात. तर असे एक्सेप्शन्स देखील त्यांनी केलेले नाही आहेत. त्याच्यात आणखी एक मुद्दा जो अत्यंत इथं म्हणजे लोकांना खुपतोय, स्त्रियांना खुपतोय, तो म्हणजे त्यांनी सांगितलं की अशा वेळेला जी डॉक्टर किंवा ज्या नर्सेस किंवा जे हॉस्पिटल अशा गर्भपात समजा त्यांनी व्हायला मदत केली तर त्यांना तो कायदेशीर गुन्हा होईल, त्यांना अटक होईल, त्यांची डॉक्टरीची सनद रद्द होईल, वगैरे वगैरे वगैरे. बरं. तर हे जे अतिरेकी थोडं म्हणता येईल अशा तऱ्हेचा जो गर्भपाताचा कायदा आहे याच्याविषयी स्त्रियांमध्ये नक्कीच विरोध आहे, असंतोष आहे. कारण स्त्रिया म्हणतात की ठीक आहे, एक वेळ थोडंसं आम्ही मान्य करू की तुम्ही गर्भपात म्हणून बंदी आणा, पण त्याला तुम्ही असे एक्सेप्शन्स द्या ना की बाबा काही स्त्रीची नाजूक स्थिती आहे, शारीरिक नाजूक स्थिती आहे, त्यामुळे मग नको, किंवा काही असे जेन्युइन कारणं असतात की ज्याच्यामुळे गर्भपात हा चांगला हा होणं हे योग्य आहे. तर त्यामुळं स्त्रियांमध्ये असंतोष आहे आणि तो स्त्रियांमधला असंतोष जो आहे
तो या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी ट्रम्पना जड जाऊ शकतो. आता बरं. गंमत कशी आहे, की ह्याच्यात मी आणखी काही थोडासा अभ्यास केला. तर काही मुलाखती मी पाहिल्या, काही हे पाहिलं, तर त्याच्यात एक लक्षात आलं, की अशा स्त्रिया आहेत, की ज्यांचं गर्भपाताविषयी खूप एक म्हणतात ना, स्ट्राँग त्यांचं ओपिनियन आहे, हो. की गर्भपात हा असणं हे माझा अधिकार आहे, स्त्रियांचा हं, अधिकार आहे. हं. पण दुसऱ्या क्षणी ते म्हणतात, की अहो तो अधिकार सगळं ठीक आहे, पण ते माझी महागाई एवढी आहे ना, की मला घर चालवणं अवघड झालंय. हो. त्यामुळे मी गर्भपाताचा विचार करून हॅरिसला मत देऊ, का महागाईचा विचार करून ट्रम्पला मत देऊ? एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. तर असं असं त्यांच्या आता कन्फ्युजनमध्ये बऱ्याच स्त्रिया आहेत. तरी पण बरं. तुला मी दाखवतो पुढच्या ह्याच्यात तुला दिसेल, की पुढच्या ह्याच्यात तुला हे बघ, की सबर्बन वुमनच्या दृष्टीने स्विंग स्टेट मधल्या बरं का. आता हे हो, मुद्दाम हो. आपण स्विंग स्टेट मधलं पाहिलंय, की त्या सबर्बन वुमनच्या दृष्टीने महत्वाचे इश्यू कुठले आहेत? पहिला आहे अबॉर्शन. हं. 39% स्त्रिया म्हणतायत, की त्यांच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. आणि बरं. त्याच वेळेला जर तू पाहिलंस तर इकॉनॉमी 60% आहे. हं. म्हणजे मला म्हणायचा उद्देश काय आहे, की जरी महागाई आणि इमिग्रेशन हे इक्वली इम्पॉर्टंट किंवा काही स्त्रियांच्या दृष्टीने ते जास्ती महत्वाचे हं. विषय आहेत. पण ओव्हरऑल आता 39% स्त्रिया या अबॉर्शनच्या बरं. बाजूने आहेत आणि त्या स्विंग स्टेटमध्ये हॅरिसना त्यांचा खूप उपयोग होतोय. बरं. ठीक आहे. आता याच्याबद्दल आणखी एक यातली पुढचा भाग आहे. तो पुढचा भाग मी तुला दाखवतो आणि तो म्हणजे एक्सक्यूज मी. तो म्हणजे हो. अबॉर्शनच्या बाबतीत आता मग काय झालं, की सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, की अबॉर्शन हे कॉन्स्टिट्युशनल नाही. आणि मग हो. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, की प्रत्येक राज्यांनी आपापले कायदे करावेत. आम्हाला काही आमचं त्या बाबतीत काही म्हणणं नाही. हं. मग मी मगाशी म्हटलं तसं मगाच्या नकाशात दाखवलं त्याप्रमाणे बरेच लाल राज्य जी आहेत, त्यांनी हं. पटापट गर्भपात बंदी कायदे आणले. ठीक हो. आहे. आता हं. या ठिकाणी एक अमेरिकेत एक वेगळी पद्धत आहे. हं. अमेरिकेत एक वेगळी पद्धत अशी आहे, ती म्हणजे जर काही असे ज्वलंत प्रश्न असतील, बरं. तर ते ज्वलंत प्रश्नावर निवडणूक हं. वेगळी घेतात. हं. म्हणजे याचा अर्थ काय मी परत थोडक्यात सांगतो, हं. की आता मी प्रेसिडेंटच्या इलेक्शनला मत द्यायला जाईन. हं. तेव्हा मी प्रेसिडेंटचा कोण समजा मला ट्रम्प आवडतायत, मी ट्रम्पला मत हं. देईन. हं. पण त्याच मतपत्रिकेत असा एक वेगळा सेक्शन असेल, की ज्याच्यावर हं. ते मला विचारतील, की गर्भपाताविषयी तुमचं मत काय आहे? बरं. आणि त्याचं मतदान वेगळं आहे. हं. त्यामुळं त्या त्या सोयीचा फायदा उठवून अशी बरं. राज्य आहेत, की ज्यांनी या निवडणुकीमध्ये या निवडणूक पत्रिकेवर, मतपत्रिकेवर हं. गर्भपात हा विषय आणलेला आहे. हं. आणि त्याच्यातला मी तुला एक महत्वाचा दाखवतो. डावीकडची सर्वात 2 राज्य दिसतायत. ती हो. म्हणजे नेवाडा आणि अरिझोना. आणि बरं. नेवाडा आणि अरिझोना दोन्ही स्विंग स्टेट आहेत. आणि हां. दोन्ही स्विंग स्टेटमध्ये त्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या लोकांनी हा चतुराईने वापर केलाय, की महागाईमुळं आपल्या विरुद्ध जर एखादा मतदार गेला, हो. तरी गर्भपाताचा निकाल आपल्या बाजूनी लागू दे. म्हणून बरं. त्यांनी हा गर्भपात हवा का नको? येस अच्छा. ओर नो? असा बरं. प्रश्न त्या मतपत्रिकेवर असणार आहे. बरं, बरं. आणि त्यामुळे आता इंटरेस्टिंग. ही जी राज्य दिसतायत या हं. या चित्रामध्ये, या हं. सर्व राज्यांमध्ये या निवडणुकीत गर्भपात हवा का नको याच्यावर मतदान आहे. त्यामुळं बरं. तुमचा बाकीचा निवडणुकीचा निकाल काहीही लागला, तरी बरं. गर्भपाताचा कायद्याचा निकाल हा त्या मतदानानुसार बरं. होणार आहे. बरं. तर आणि ही मात्र अमेरिकेतली एक हो. निवडणूक व्यवस्थेची एक वेगळीच गंमत आहे, की काही आणि याचं एक तुला दुसरं उदाहरण देतो. इथं हं. आपला कॅनॅबिस किंवा मारिजुना म्हणजे ड्रगचा प्रकार, पण जो रिक्रिएशनल ड्रग असं हो. त्याचं वर्णन होतं. गांजा. हां. तर ते रिक्रिएशनल ड्रग जो आहे, तर तो हवा की नाही याच्याविषयी देखील मतदान झालं. कॅलिफोर्नियामध्ये किंवा आता मिशिगनमध्ये वगैरे ते आता बरं. अधिकृत आहेत. तिथं तुम्हाला अच्छा. त्याची हो. दुकानं पण सापडतात. बरं. तर असा तो आत्ताचा अबॉर्शनच्या विषयीचा आता हं. त्या महत्वाचा हे झालेला आहे.
मला इथे एक म्हणजे जो विशेषतः गर्भपाताचा मुद्दा आहे अबॉर्शनचा. ट्रम्प यांची पत्नी, त्यांची मुलगी जे एका आधुनिक आणि ज्याला अप्पर लाईफस्टाईल, एलिट लाईफस्टाईलला रिप्रेझेंट करतात, त्यांना पण तर विचारलं जात असेल ना ओपरा विन्फ्रे शोज मध्ये आणि तुमच्या त्या इंटरव्ह्यू शोज मध्ये वगैरे. फार तर फार बाकी सोडून द्या ट्रम्प वगैरे, पण त्यांच्या मिसेस किंवा मुलीला काय वाटतं? फार फार फारच महत्वाचा मुद्दा मांडलास. आता ट्रम्प यांच्या पत्नी मेलनी त्यांनी स्वतःचं एक ऑटोबायोग्राफी पब्लिश केली, आत्मचरित्र. हम्म. आणि त्या आत्मचरित्रात त्यांनी स्पष्ट लिहिलंय की स्त्रियांना स्वतःच्या शरीराचा हक्क स्वतः पाहिजे. क्या बात आहे. त्यांनी बरं. मुलाखतीत देखील सांगितलं, मुलाखतीत त्या हम्म. पुस्तकाच्या निमित्ताने त्यांच्या मुलाखती झाल्या टेलिव्हिजनवर. हो हो त्यात देखील त्यांनी स्पष्ट सांगितलं, मी पूर्णपणे गर्भपाताच्या बाजूनी आहे. स्त्रीला तिच्या शरीराचं काय करायचं हा अर्थात. अधिकार तिचा आहे. अर्थात. त्यामुळं त्यावरनं देखील ट्रम्पना काही रिपोर्टर नी त्रास दिला की बघा तुमच्या घरीच ही लोक बरं. म्हणतात वगैरे वगैरे. बरं. पण म्हणजे रवी सर, या निमित्तानं जे घटनादत्त अधिकार मानला गेला होता तो कोर्टात चॅलेंज होतो आणि त्यानंतर तो बदलला जातो निर्णय. वस्तुतः अमेरिकेमधली जी सर्वोच्च अमेंडमेंट मानली जाते, सेकंड अमेंडमेंट अभिव्यक्तीच्या संदर्भामध्ये, बरोबर. तुमचं मूल, तुमचं बाळ, तुमचं बोलणं ही अभिव्यक्ती आहे. आपल्या बरोबर. नैसर्गिक गरजांची अभिव्यक्ती आहे. ती पर्सनल आहे आणि जी इतरांना कारणीभूत काही होत नसेल त्रासदायक, तर ती तुम्ही तुमच्या रिस्ट्रिक्शन मध्ये ठेवू शकता किंवा नाही ठेवू शकत इच्छेनुसार. पण या गोष्टीसाठी त्यांना एवढा संघर्ष करावा लागतो. भारतामध्ये तो तुम्हाला सरळ सरळ मिळालेला अधिकार आहे. या निमित्तानं आपण म्हणतो की आम्ही सगळे विकसनशील राष्ट्र वगैरे, पण काही गोष्टी आमच्या फाउंडिंग फादर्सनी आपल्या देशाच्या किती अगदी. मोठ्या गोष्टी दिल्या, त्याचा अभिमान बाळगण्यासारखी गोष्ट अगदी आहे. अगदी आज म्हणजे नाही तर भारतासारख्या ठिकाणी जर का स्त्रियांना हा नसता अधिकार, तर केवढा मोठा पेच प्रसंग उद्भवला असता. पण खरंय. एनिवे, जे ट्रम्प जर का खरंच निवडून आले तर नाही तर त्यांच्या त्या अनुषंगाने better मी half तुला चं- एकच वाक्य सांगतो की जेव्हा हो अगदी स्त्रियांचे मतदानाच्या अधिकारापासनं हो जेव्हा जो संघर्ष अमेरिकेतल्या लोकांना करायला लागलाय, हो तो विचारात घेता आपले घटनाकार जे होते बाबासाहेब आंबेडकर वगैरे, ते त्यांनी किती मोठे आपल्यावर उपकार करून ठेवलेत आपल्या समाजावर. कोलंबियामध्ये शिकलेले आंबेडकर भारतात प्रागतिक कायदे आणतात आणि हो. कोलंबिया विद्यापीठ, म्हणजे हे मी प्रतिकात्मक म्हणतोय, बरोबर. आंबेडकर कोलंबिया विद्यापीठाची पलीकडे होते, पण जिथे ही आधुनिक विद्या आहे तिथे हो. मात्र अजूनही हा तो विषय निर्णय चर्चेचा. होत नाही, विषय नाही. एनिवे, पण या निमित्तानं जर का ट्रम्प खरंच अध्यक्ष झाले तर आपल्या पत्नीचं ऐकतील. जनरली पत्नीचं ऐकावं, तुमचं आयुष्य आणि राष्ट्राचंही आयुष्य सुखकर होईल. तर बघूया काय होतंय ते. हो. पण तुर्तास या आपल्या सिरीजमध्ये बायोस्कोप मराठीच्या गोष्ट अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची, यामध्ये आजचा एपिसोड हा तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर सांगा खाली कमेंट सेक्शन मध्ये. तुमचे काही मुद्दे असतील, प्रश्न असतील, कारण पुढच्या एपिसोडमध्ये आपण हेच विश्लेषण आणखी पुढे नेणार आहोत, कारण तोपर्यंत निवडणुकीचा निकाल जवळ आलेला असेल. रवी मराठेंना आपण ते प्रश्न विचारू शकू. रवी सर, धन्यवाद बायोस्कोप मराठी बरोबर संवाद साधला त्यासाठी. धन्यवाद. आणि कार्यक्रम संपण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आठवण, बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या कमेंट्स येऊ द्या. आम्ही सोशल मीडियावर आहोत, आमच्याशी कनेक्टेड राहा आणि पाहत राहा बायोस्कोप मराठी. धन्यवाद.